हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. सकाळ बघा किती छान झाली होती. आज पाऊस नव्हता, पूर्ण ढग मोकळे होते आणि खूप छान वाटत होतं. तर इथे बघा मी नवीन प्लांटर रेडी केले होते, तर इतके छान दिसत होते आणि त्यातले जे प्लांट्स होते ते पण खूप मस्त दिसत होते. म्हणून मी म्हटलं चला ही क्लिप तुमच्यासाठी आणि तुमच्यासोबत शेअर करूया. आणि आज नवीन रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते, ती म्हणजे डेट्स मिल्कशेक. यासाठी बघा मी थोडेसे डेट्स घेतलेले आहेत, त्यांना अशा प्रकारे क्लीन करून घ्यायचे आणि इथे 1 ग्लास दूध घेतलेलं आहे. सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स घ्यायचे, त्यानंतर दूध पावडर घ्यायचं आणि मी 1 केळीही घेतली. तुम्हाला जे आवडेल ते फ्रूट तुम्ही घेऊ शकतात आणि नसलं तरीही तुम्ही स्किप करू शकतात. ही जी रेसिपी आहे तर ती तुम्हाला वेट गेनसाठी मदत करते. तुम्हाला जर वजन वाढवायचं असेल तर त्यासाठी हा मिल्कशेक खूप चांगला असतो. मला तर वजन कमी करायचं आहे, वाढवायचं नाही आहे, पण ठीक आहे. आज बनवायची होती म्हणून मग मी तुमच्यासोबत शेअर केली. तर बघा जेवढं साहित्य होतं तेवढं सर्व मी मिक्सरच्या जारमध्ये ॲड केलेलं आहे आणि याची मस्त आपण मिल्कशेक बनवून घेणार आहोत. आणि थोडंसं डेकोरेट करण्यासाठी मी इथे ग्लासला बघा जे चॉकलेट सिरप होतं ते मी अशा प्रकारे लावून घेतलेलं आहे. त्याने खूप छान दिसत होतं म्हणून मी लावलेलं आहे. ॲड करायलाच हवं असं काही नाही आहे, तुम्ही स्किपही करू शकतात. त्यानंतर मिल्कशेक रेडी झाला होता, तर त्याला मी इथे ग्लासमध्ये मस्त ॲड केला. आणि हो, कृष्णाचा जो मिल्कशेक होता त्यामध्ये मी अजून थोडं दूध ॲड केलं आणि मग त्याला बनवला. साईडला तुम्हाला दिसत असेल, कारण ते जरा जास्तच थिक होतं आणि मग त्याने पिलं नसतं, म्हणून मग मला थोडंसं त्याला दूध टाकून हलकं बनवावं लागलं. वरतून तुम्ही डिझाईनमध्ये काहीही करू शकतात. मी इथे डाळिंबाचे दाणे टाकलेले आहेत. तुम्ही यावरतून परत ड्रायफ्रूट्स कट करून ॲड करू शकतात, पिस्ता ॲड करू शकतात, तुम्हाला जी डिझाईन द्यावी वाटली ती. माझ्याकडे डाळिंबाचे दाणे होते, मी तेच ॲड केले. वरतून चॉकलेट सिरप अशा प्रकारे ॲड करायचं आहे. मस्त दिसत होतं आणि खूप टेस्टीही लागत होतं. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. त्यानंतर तुम्ही मला इंस्टाग्रामलाही मेसेज करू शकतात. इथे लगेच मी घर क्लिनिंगला घेतलं होतं. पूर्ण घर माझं साफसफाई झाल्यानंतर घराला छान झाडू घेतला. जोपर्यंत घराला झाडू आणि पोछा घेत नाही तोपर्यंत घर फ्रेश वाटत नाही. आणि पावसाळ्याचं तर असं वाटतं कधी त्या घराला पोछा लागेल. तर पूर्ण घर माझं क्लीन झालं होतं आणि मग मी इथे आले होते लंच बनवण्यासाठी. लंचमध्ये होतं सुरमईचं कालवण आणि कोळंबी मसाला. सुरमई कालवणचा कालवणची जी रेसिपी आहे तर ती मी चॅनलवर अपलोड केलेली आहे. तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देऊन देईल, म्हणून मी इथे काही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली नाही. फक्त आपला जो मसाला आपण नॉर्मल बनवतो कांदा खोबऱ्याचा, तो बनवायचा आहे. इथं फक्त मी ताजं नारळ घेतलेलं होतं, सुकलेला नारळ न होता ॲड केला. ही ताज्या नारळाचं कालवण होतं, तर ते ॲड करायचं आहे आपल्याला. मस्त मसाल्यामध्ये गरम पाणी घालून वगैरे सुरमई ॲड करायची आहे आणि आपली कालवण इथं रेडी होतं. मी रेसिपी नक्की टाकेल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक. त्यानंतर इथे कोळंबी जो मसाला आहे तो पण मी बऱ्याचदा चॅनलवर अपलोड केलेला आहे, म्हणून मी काही शेअर केलं नाही. फक्त बनवलं होतं आज हे, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं. आणि तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की इथे नवीन पॅनमध्ये कोळंबी मसाला चालू आहे बनवणं. तर आनंद वेगळाच असतो नवीन भांड्यांमध्ये काही बनवलं किंवा नवीन भांडी घरात आली की तो आनंद वेगळाच होतो. आपला हाऊसवाईफचा हा आनंद कोणीच समजू शकत नाही की आपण किती कोणत्या लेवलला आपण हॅप्पी असतो. तर चला, बोलता बोलता आपला कोळंबी मसालाही झाला आणि आय होप की तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. मी थांबवते या व्लॉगला आता इथंच. भेटते लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.